आलेला आहे तो काल्याचा प्रसंग आहे आणि काल्याचा प्रसंग आल्यावर महाराज कीर्तनकारला बंधन येतं. तरी इतर बडबड करू नये, आहे की नाही, प्रपंच गप्पा मारू नये, राजकीय गोष्टी सांगू नये, असे अनेक नियम वक्त्याला त्या दिवशी काल्याच्या कीर्तना दिवशी हे नियम पडतात आणि त्याने त्या नियमांचं पालन करावं. म्हणून काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी फक्त आणि फक्त महाराज काय चरित्र ते उच्चारावे, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, चरित्र ते उच्चारावे, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, केले देव भगवंताने जे चरित्र केलेलं आहे गोकुळामध्ये, महाराजांनी ते दंड घालून दिलं. चरित्र ते उच्चारावे, केले गोकुळी. जे गोकुळामध्ये भगवंताने ज्या लीला केल्या त्या लीलांचं गायन म्हणजे काल्याचं कीर्तन. आणि ह्या काल्याच्या कीर्तनामध्ये जो आम्हाला प्रसाद भेटणार आहे तो ब्रह्मप्रसाद आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्महवी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुताम ब्रह्मेव तेनं गंतव्यं ब्रह्मकर्मं समाधिना. हे ब्रह्मकर्म आहे महाराज. आम्ही हवी आहे, ब्रह्म हवी आहे आणि आम्ही ते ब्रह्मकर्म करत आहे. आणि जो प्रसाद आहे तो नारायण आहे आणि त्या नारायणाला काल्याच्या कीर्तनामध्ये तो दही हंडीमध्ये वास्तव्य करतो. तो प्रसाद जर आमच्या हातामध्ये पडला तर आम्ही महाराज जन्म मृत्यू संसारापासून मुक्त होऊन जातो. असा तो काल्याचा प्रसाद आहे. आणि तो काल्याचा प्रसाद आज आम्ही घेणार आहे, बरोबर आहे की नाही. सार, संपूर्ण कार्यक्रमाचा सार म्हणजे काल्याचं कीर्तन. आणि त्याच्यामुळे आपण सर्वजण आज भाग्यशाली आहात की काल्याचा प्रसाद आपल्याला आज मिळणार आहे, लाभणार आहे. भगवंत आपल्या हृदयामध्ये वास्तव्य करणार आहे आणि त्याच्यामुळे हा प्रस्ताव आपण स्वीकार करणार आहे. विठ्ठल 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 आपणा सर्वांना ठाऊक आहे भगवंताचा जन्म मथुरेमध्ये झाला. कशासाठी झाला? धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माची स्थापना करण्यासाठी भगवंत येतात. दुष्टांचा संहार करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी, परित्राणाय साधूनाम, साधूंचं संतांचं संरक्षण करण्यासाठी भगवंत प्रत्येक युगामध्ये येत असतो. कलियुगातही येणार आहे. कलियुगाचं वय 4,32,000 वर्ष आहे. म्हणून कलियुगाच्या अंतकाली भगवंत पुन्हा कल्की अवतार धारण करणार आहे. आणि त्याच्यात तो जो अवतार असणार आहे तो अवतार भगवंताचा डेंजरस असणार आहे, भयानक असणार आहे. आणि त्या अवतारामध्ये कोणी जगणार नाही. विठ्ठल 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 हो. द्वापर युगामध्ये भगवंताने मथुरेमध्ये अवतार घेतला. कंसाच्या कारागृहामध्ये भगवंत आले. वसुदेवाने भगवंताला गोकुळामध्ये आणलं. तिथलची देवी उचलली, मथुरेमध्ये नेली आणि नेल्यावर तिथं कंस रोजप्रमाणे प्रत्येक शिशूचा वध करत होता. आजही त्या ठिकाणी तो आला. कन्येला उचललं. त्याला वाटलं की आता हा मुलगा नाहीये, ही कन्या आहे, पण काळ होईल, है की नाही. भगवंत जन्माला येईल पण इथं कन्या आहे. भ्रम आला पण नाही. चतुरांचा तो शिरोमणी, तो चतुर आहे. तो कधी कोणाचाही अवतार धारण करतो, स्त्रियाचा करतो, कधी कोणाचाही करतो. कश्य मश्य अवतार घेऊन, है की नाही. कधी नरहरी बनतो, कधी अर्ध वाघाचं ना अर्ध मानवाचं. काय होईल सांगता येत नाही. म्हणून हिलाही आपण ठेवणार नाही. हिला आपटणार महाराज. तेवढ्यात माया प्रगट झाली. ती माया होती, माया प्रगट झाली.
हे कंस, तू काय मला मारणार? माझी जर इच्छा असती, हे बघ माझं तेवढं बल आहे, माझं तेवढी ताकद आहे, मी तुला आता या क्षणी ठार करू शकणार एवढं बल माझ्यात आहे. परंतु माझ्या भगवंताची इच्छा आहे, तुझं जे मरण आहे ना ते फक्त माझ्या प्रभूच्या हातानेच होणार आहे. म्हणून तो जन्माला आलेला आहे. आणि कुठं म्हणे तू ज्या ठिकाणी पाहशील त्या ठिकाणी, उल्लेख नाही ते गोकुळामध्येच आहे की नाही, पण ते नंतरचं चरण आहे महाराज. त्याच्यामुळे कंसाला आता टेन्शन आलं आहे की नाही, म्हणून लवकर सभा बोलावली आहे की नाही. एखादा पुढारी दुसऱ्या याच्यामध्ये गेला की लोक लगेच काय करतात, ती टीम सभा बोलवते आहे की नाही. मग ती सभा बोलवली का हा तर निघून गेला दुसऱ्या गँग मध्ये. आता आपलं काय होणार? पटकन मीटिंग, आता पटकन काही ना काही चर्चा करा. म्हणजे महाराज एवढं काही टेन्शन येतं. काही काही असं असतात, जर मोठा व्यक्ती जर इलेक्शन लागला की हा छोटा व्यक्ती लगेच पळत त्याच्यापाशी जातो. आता आमचं कसं होणार वाकुरे पाटील आहे की नाही, आमचं कसं होणार? त्याच्यामुळे काही ना टेन्शन राहतं. विठ्ठल विठ्ठल म्हणून आता जन्मात आलेलं आहे, आता आपलं काही खरं नाही. पण महाराज कंसाला थरथर काप सुटला. सारखं चिंतन भगवंताचं सभा बोलावली. आणि इकडं गोकुळामध्ये महाराज आनंदाला पारवा राहिला नाही. गोकुळीच्या सुख गोकुळीच्या सुख गोकुळीच्या सुख गोकुळीच्या सुख अंत पार गायले अंत पार गायले बाळकृष्ण नंदा घरी आनंद जागरणारी आनंदाला पारवा राहिलाय नाही महाराज. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्णनंदा घरी आनंद नर नारी. गोकुळामध्ये एवढा आनंद महाराज, एवढा आनंद एवढ्या दिवसापासून मूल होत नव्हतं, पण आता झालं, देवाची कृपा झाली. असं तेजस्वी मूल झालं महाराज. इतका तेज त्या मुलातून प्रकाशित होत होता. हा तेज पाहण्यासाठी समस्त लोक ग्रामस्थ त्या ठिकाणी जमले. त्यावेळेस महाराज असं होतं की मुलगा झाला की आनंद व्हायचा. कुणी गाडी घेतली की त्यावेळेस आनंद व्हायचा, बैलगाड्या. आता मला शेजारच्याला फार वाईट वाटतं, माझ्या पुढं हा गेला का म्हणे आहे की नाही. आता ही शरीर परमार्थामध्ये लागली महाराज, आणि ही संसारामध्येही आहे. विठ्ठल विठ्ठल मुलगा नंद पाठला झाला, परंतु आनंद गोकुळातल्या लोकांना झाला महाराज. याला म्हणतात भाव, याला म्हणतात प्रेम. त्यावेळेस प्रेम होतं महाराज. जुने जे लोक असतात ना तेही सांगतात, आमच्या काळामध्ये शेजारचे पाजारचे खायची टंचाई होती, पण प्रेम फार होतं महाराज आहे की नाही. सर्व विचारायचे जेवला का, खावला का, काय केलं. पण आता तसं राहिलं नाही, आता तोंडही पाहत नाही महाराज. त्याच्यामुळे गोकुळातल्या सुखांना, गोकुळाच्या लोकांना आनंद झाला. आणि आनंद झाल्यावर महाराज त्यांनी गुढिया तोरणे करती, कथा गाती गाणे. महाराज गुढ्या उभारल्या, तोरणं बांधली, एवढा आनंद झाला. रांगोळ्या काढल्या, फार आनंद झाला. आता भगवान श्रीकृष्ण लहानचे मोठे होत चालले, आणि मोठे थोडे झाले, चालायला लागले. आणि पहिलं घराच्या बाहेर पाऊल टाकलं, पहिली नजर आमच्यासारखे हाडकुळ्या महाराज लोकांवर गेली आहे की नाही. लहान मुलावर गेली. तब्येती फार बारीक आहे, तुम्हाला घरचे देत नाही का? बरोबर आहे काय भाऊसाहेब महाराज? तुम्हाला घरचे काही खाऊ घालत नाही का? अनेक संवाद होत राहिला. तर ते म्हणतात, देवा खायला भेटला असतं तर आम्ही तुझ्या पुढे असं असतो का? मिळतच नसल्यामुळे म्हणून आम्ही इथं असं उभे आहे. आता तू पाटलाचा मुलगा आहे, तुला रोज दूध आहे, माखन आहे, मिश्री आहे, सर्व काही आहे, पण आम्ही गरीब.
आमचं दूध निघतं पण ते कुठं जातं? मथुरेला जातं. आणि तो तिथं बॉस बसलेला आहे की नाही? मस्त आधी पैसे वाटले पण नंतर काढून घेतो. त्याच्यामुळे आता ते काय जमणार नाही. मग देव म्हटले अच्छा ठीक आहे, काही हरकत नाही, काळजी करू नका. तर काय करा, मी जे सांगन ते करा, माझ्या पाठीमागं चला. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे देव म्हटले तुमच्या तब्येती बारीक आहे ना, मग काळजी करू नका, मी जे सांगेल ते करा. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे. मग काय काम करा, तर माझ्या पाठीमागं चला. याल तरी यारे लागे, इथं शब्दशः अर्थ असा घ्या, भगवंत सांगतात, संत सांगतात, आमच्या पाठीमागं चला, है की नाही? भगवंत काय म्हणतात, मी जे सांगेल ते करा. याल तरी तुम्ही अगोदर माझ्याकडे या, माझा अनुभव घ्या, आणि मी ज्या मार्गाने चाललो तो मार्ग स्वीकारा आणि माझ्या मार्गाप्रमाणे चालला, है की नाही? थोरा मोठ्यांचे विचार आम्ही मानले पाहिजे, बरोबर आहे की नाही? आम्ही त्यांचं ऐकलं पाहिजे, त्यांच्या पाठीमागं गेलं पाहिजे. आणि थोरा मोठे जे लोक असतात मला ते आम्हाला सत्याच्या मार्गाला नेतात. भगवंत मार्ग दाखवत आहे, पण कोणता? सत्याचा. आणि त्या सत्याच्या मार्गाला मी तुम्हाला नेणार, पण तुम्हाला काय करावं लागेल? माझ्या पाठीमागं यावं लागेल. याल तरी यारे लागे अवघे. इथं एका व्यक्तीला नाही सांगितलं महाराज, इथं भगवंताने आपणा सर्वांना सांगितलेलं आहे, सर्वांना आज्ञा केलेली आहे. आपण सर्वजण भगवंताच्या मार्गाने चाललो पाहिजे, सत्याला अवलंब केला पाहिजे. पण काही काही लोक लय लबाड बोलतात, आहे की नाही? आणि जरी ते म्हटले आम्ही देवाच्या मार्गाने चालतो, मग हा मूर्खपणा ठरेल, बरोबर आहे की नाही? गाजर लावले मुळाचं नाव सांगतो, बाकीचं नाचले नाही का, आहे की नाही? त्याच्यामुळे भगवंताचा जो सत्यरूपी जो मार्ग आहे महाराज, त्या मार्गाने चाललं पाहिजे. त्या मार्गाला आम्हाला नेणार कोण? तर संत नेणार. भगवंत स्वतः येतात, पण स्वतः नेला
अगोदर त्या मार्गावर उभं राहण्यासाठी आम्हाला अगोदर आमचे आई वडील आणि दुसरी गोष्ट संत सहाय्य करतात। त्यांच्याद्वारे आम्ही मार्गाला उभे राहणार आणि उभे राहून चालत नाही, पुढे भगवंत उभे आहे की नाही। म्हणून अर्जुनाला सांगितलं की मी सारथी होतो आणि तू माझ्या मागे बस, म्हणजे मी तुला अशा मार्गाकडे घेऊन जाईल तो मार्ग सत्यरूपी ठरेल आणि तुझा यश होईल। तुझं काय होईल? तू यशाला प्राप्त होशील, तू कधी पराजित होणार नाही। भगवंत आम्हाला पराजित होऊ देत नाही, श्रेष्ठ भगवंत आहे महाराज। मग आम्ही त्याच्या पाठीमागं बसलो पाहिजे आणि त्याच्या मार्गाने चाललो पाहिजे। गोपाळ पोरं म्हटले की आम्ही तुझ्या पाठीमागं निघायला तयार आहे, हा, पण आमचा फायदा काय? प्रत्येकाला कोणतेही कार्य करण्याच्या अगोदर फायदा पाहतो, कोणतंही कार्य करण्याच्या अगोदर व्यक्ती फायदा पाहतो। हे जे मी कार्य करत आहे या कार्यातून माझा फायदा आहे का? मी जे काही कर्म करत आहे यातून माझा फायदा आहे का? इथं असा एकही व्यक्ती नाही की मला तो स्वार्थ पाहत नाही, फायदा पाहत नाही। कोणतंही कार्य करायचं होतं, तुम्ही काम करत राहण्यामध्ये तुमचा स्वार्थ आहे, तुमचा फायदा आहे, याच्यातून मला काय भेटणार? धनधान्य भेटणार, उदरनिर्वाह होणार, म्हणून तुम्ही काम करतात। भक्ती करतात याचा अर्थ असा आहे तुम्ही काहीतरी देवाला मागतात, आहे की नाही? आता कमी लोक असतात की देवाकडे ते काही मागत नाही, प्रत्येकाचा स्वार्थ ठरलेला आहे। गोपाळांनी स्वार्थ मांडला, आम्ही तुझ्या मागे यायला तयार आहे, पण आम्हाला मिळणार काय? आमचा फायदा काय? तर देव तुकाराम महाराज सांगतात, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो भरी। म्हणे तुम्ही जर माझ्या पाठीमाग आले तर मी तुम्हाला पोटभर अन्न देणार महाराज, पण करावं काय लागणार माहिती का? चोरी करावं लागेल, हा, आम्हाला चोरी करावी लागेल। गोपाळ पोरं म्हटले अरे बाबा चोरी करू, हा, जर पकडलं मग देव म्हणतात अरे तुम्ही माझ्या सोबत आहे, तुम्हाला कोण पकडणार? देव आपल्या बाजूने असताना महाराज जगामध्ये असं कोणीही नाही, आणि जरी तो आमच्या समोर उभा राहिला तो आमचं काही वाकडं करू शकत, वाईट करू शकत नाही महाराज। भगवंत पाठीशी आहे, आपलं हे जग महाराज, ही पृथ्वी जरी आपल्या विरोधामध्ये गेली, हो की नाही, पण भगवंत आपल्या सोबत आहे, त्याची कृपा आपल्या सोबत आहे महाराज। कोणीही आपल्या सोबत आपलं वाकडं करत नाही। अर्जुनासोबत केवळ भगवंत होते महाराज, समोर किती लोक बलाढ्य होते, भीष्म, द्रोणाचार्य, सर्व काही, पण देव आपल्या सोबत असल्यामुळे ते पण बिगर शास्त्राचा, आहे की नाही, तरला तो, वाचला गेला। म्हणून देव म्हणतात तुम्ही घाबरू नका, चोरी करणार पण तुम्ही पकडणार नाही। या चोरीतून काय तर म्हणे तुम्हाला पोटभर अन्न खायला मिळणार। अन्नाची केलेली चोरी आणि अन्ना पोटासाठी केलेली चोरी याचं पाप लागत नाही, आहे की नाही? आपण जर कुठं जेवण चोरलं, आहे की नाही, काही पदार्थ चोरले महाराज, त्याचं पाप लागत नाही, पण धनाची चोरी वगैरे इतरांची चोरी केली त्याचं पाप 100% आहे, पण अन्नाची चोरी केलेलं पाप कधी लागत नाही। भगवंतांनी त्यावेळेस हा सिद्धांत मांडून दिला। म्हणून
आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. आणि जितकं तुम्हाला खायचं तितकं तुम्ही खाऊ शकणार. इथं तुम्हाला कुणी अडवणार नाही, कुणी अडवणार नाही महाराज. आजी देतो पोट भरी सर्वांना भगवंत देणार आहे. म्हणून याल तरी या रे लागे. भगवंताच्या मागं आम्हाला जायचं आहे. तो आम्हाला उपाशी ठेवणार नाही, आम्हाला निकामी ठेवणार नाही. तो आमच्यावर कृपा करा. जी इच्छा तुमच्या अंतःकरणामध्ये आहे ती अवश्य पूर्ण होणार. परंतु मुखाद्वारे भगवंतासमोर मागणं मागू नका. जाणत असे सर्व अंतरीचा भाव. तुमच्या अंतःकरणामध्ये जो भाव आहे तो भगवंत जाणतो आणि त्याच्यामुळे तुम्ही मुखाद्वारे प्रकट करण्याची काही आवश्यकता नाही. सर्व काही देवाला ठाऊक आहे, कळतं. आता आपण कीर्तन करतो हे देवाला माहीत आहे. घरामध्ये तुम्ही काय उद्योग करता हे देवाला ठाऊक आहे. भिंतीच्या बाहेर जे काय करतात तेही देवाला ठाऊक आहे. काही आतले गाय असतात, काही बाहेरचे तिचे असतात, आहे की नाही, तेही देवाला ठाऊक आहे. म्हणून किती गाठा पाळल्या तरी देवाला कळतात. विठाला विठाला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाला. पुरे जेवढं लागेल तेवढं महाराज, तिथं कमतरता नाही. आभाळापेक्षा जास्त आहे महाराज. पुरे पुरे म्हणाल. तुमची इच्छा होईल तिथपर्यंत महाराज तुमचं मन भरलं की तुम्ही लगेच काय करणार, मला सांगू शकणार की मला आता पुरे झालं. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल तर महाराजांचं तिसरं हळू 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 चला. 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 आजी देतो आजी देतो आजी देतो पोट भरी. 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 तुम्हाला जे लागत आहे तर भगवंत सांगतात ते मिळावं असं वाटत असेल तर हळूहळू चला, कोणी कुणाशी न बोला. मग आजी देतो पोट भरी, है की नाही. अध्यात्मामध्ये व्यक्तीने हळूहळू चाललं पाहिजे, बरोबर आहे की नाही. आज माळ घातली उद्या रामायणाचे आरे लगेच. विठ्ठल विठ्ठल शब्द असे भस्कन निघून जातात. सत्य आहे पण बरं का माऊली. त्याच्यामुळे अध्यात्मामध्ये व्यक्तीने हळूहळू चाललं पाहिजे, है की नाही. अगोदर विचार ऐका, पवित्र व्हा, विचार ऐका, ज्ञान संपादित करा, मग कुठतरी वैराग्य मिळेल, बरोबर आहे की नाही.
दुसऱ्याकडे पाहायचं लगेच संन्यास घेऊन टाकायचा, असं काय चालत. गुरुकुलामध्ये अध्ययन घेतल्याशिवाय शास्त्राने परवानगी दिल्याशिवाय व्यक्तीने पुढचं पाऊल टाकू नये. आणि दुसरी गोष्ट जी अशी असते, अध्यात्मामध्ये अशा काही गोष्टी सिद्धांत रूप मांडलेल्या आहेत की व्यक्तीने नाही का त्याचं पालन केलं पाहिजे. माळ घातली म्हणून तुम्ही मोठे झाले असं काही नाही. आता काय, आता मी नाही म्हण बरं का, आता भजनांच्या बाजूने पण बोलतो आणि लोकांच्या बाजूनेही बोलतो. आता भजनाने धोतर घातले की तुम्हाला लगेच पॅन्टीवरून आला धोतरावर, आहे की नाही, आणि धोतरून आला कशावर असं म्हणतात. मी नाही म्हणत, असं लोक म्हणतात, पण आम्ही असं म्हणू नाही. तर मला विचार केला पाहिजे, आपलं तोंड आवरलं पाहिजे. परमार्थ करत आहे तर करू द्या, पण लगेच मोठी उडी मारू नये. बरोबर आहे की नाही. स्वयंपाक करत असताना जी पद्धत आहे तीच करावी. बरोबर आहे की नाही. गॅस पेटला लागली टमाटो बटाटा टाकायला जमणार? बरोबर नाही जमणार. पीठ मळून पिठाचा उंडा ठेवून दिला गॅस वाट्यावर तर हे चालणार नाही. तर त्यासाठी जी पद्धत आहे त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप मला आम्हाला जायचं आहे. म्हणून अध्यात्मामध्ये व्यक्तीने हळूहळू चाललं पाहिजे, दमादमाने चाललं पाहिजे. विचार आधी स्वीकारले पाहिजे. विचारा वाचूनी नपा विजय समाधान. आणि जे पॉझिटिव्ह विचार असतात ते संतांकडे भेटतात. जे अनुभवी आहे अशा लोकांच्या सहवासामध्ये आम्ही राहिलो पाहिजे. जे वयस्कर आहे, जे बाबा लोक आहे, आजी आहे, अशांच्या सहवासामध्ये आम्ही राहिलो महाराज, तर यांना जो अनुभव आलेला आहे तो अनुभव आम्हाला ते शिकवणार. म्हणून जे जुने लोक आहेत त्यांच्या सहवासामध्ये राहिलं पाहिजे. मोबाईलच्या सहवासामध्ये सर्वत्र आहे आता, पण यांच्या सहवासामध्ये थोडं राहा. त्यांनी जे काही पराक्रम केलेले होते सर्व आपल्याला ऐकायला मिळणार आहे की नाही. कशा जीवनामध्ये अनुभव आले, काय झालं काय नाही ते भेटलं पाहिजे महाराज. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हळूहळू चला, हळूहळू चला, गलबला करू नका, कोणी कुणाशी न बोला, बडबड करू नका. जर बडबड की धरण आपलं कोणतरी पकडेल, आहे की नाही. अध्यात्मामध्ये तेही आहे. दुसऱ्याच्या अध्यात्माला आहे परमार्थ करू राहिला, पण गलबला असा आहे दुसऱ्यांना हीन भावने पाहतो, दुसऱ्यांच्या चुगल्या करतो, पंचायती करतो. इथं भगवंत म्हणतात तुम्ही हळूहळू चला, कुणाशी न बोला, ठीक नाही. कुणाशी न बोला म्हणजे काय, ज्या भगवंताला तुम्ही प्राप्त करून घेत आहात त्या भगवंताच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काही नको. इतरांसोबत चर्चा करू नका, म्हणजे वायफळची चर्चा आहे ती चर्चा करू नका. कुणाशी न बोला. अध्यात्मामध्ये हे नियम घालून दिलेले आहेत. उपासना करत असताना आम्ही जर पारायणाला बसलो, आहे की नाही, सत्यनारायणच्या पूजेला बसलो, फोन लगे टून 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 वाजवतो महाराज, आहे की नाही. महत्वाचं असलं आम्ही उचलल्याशिवाय राहत, लगेच उचलणार, लगेच हॅलो आलो. आता तर देवा लोकही महाराज ही पूजा 5 मिनिटात संपत आहे, आम्ही लगेच 1 तासात तिथं हजर राहतो, आहे की नाही. हे काय अजून उरकत नाही, पण आलो थांबा, थोडंसं थांबा. वय श्राद्ध करून लगेच लग्नाला पळणार, लग्न करून लगेच दाव्याला निघणार. महाराज इथं भगवंत सांगतात हळूहळू चला, कोणी कुणाशी न बोला. आता गोपाळपुरं म्हटले अच्छा ठीक आहे देवा, आम्ही आता हळूहळू चालतो, कोणी कुणासोबत बोलत नाही. भगवंतांनी चोऱ्या करायला सुरुवात केली गोकुळामध्ये. सर्वत्र आता हाहाकार चालू आहे. कोण निम्यारात्री येतं, कोण मटके घेऊन जातो, कोण माखन खातो, कोण काय करतं हे कळेनासे झाले. म्हणून काही गोपी जागे राहिल्या. पाहिलं हा नंदाचा मुलगा आहे आणि याने एक गँग तयार केली आहे. त्या गँगला तो काय करतो, प्रेमाने जवळ करतो आणि जवळ करून त्यांना सांगतो की आपल्याला काय करायची, चोरी करायची, मटके तोडायचे. आपणही आता तोडणार आहे, पण काही लोक डोकं तोडतात. बरोबर आहे की नाही. भगवंताची मटकी तोडलेली, बरोबर आहे की नाही, पण आम्ही काय करतो, डोके तोडतो. ह्या शब्दाचा अर्थ तुम्ही समजून घ्या. आता ते कसं आहे, कीर्तनामध्ये असं डायरेक्टली नाही बोलता येत. कीर्तनकार काय करतो, आडव्यात घुसून बोलतो महाराज, पद्धत असते ती, आहे की नाही. आणि ते संतांचे विचार आहे म्हणून प्रखरतेने बोललं की व्यक्ती म्हणतात बाबा लईच डेंजर दिसतो, आहे की नाही. त्याच्यामुळे आम्ही हळूहळू चालतो, हळूहळू बोलतो, पण आमचं मार्मिक राहतं,
आता आयते कपडे आणलेले असतात मला डंपर भरून, ज्याला फिट बसायची ते आपोआप बसतात, फेकायचं काम आम्ही करतो. विठाला विठाला काही गोपाळांनी विचार केला, चोरी झाली तर ठीक आहे, खायला भेटलं तर ठीक आहे, नाही तर उपाशीच मारा, बरोबर आहे, नाही तर आपण कसे उपाशीच राहू. म्हणून दोघं जणी शक्क लढवली. आता एक खरं होतं की नाही होत म्हणून पोटासाठी तर विचार करावा लागेल, म्हणून काहींनी मुरमुरे आणले येताना घेऊन. चोरी केली भेटलं तर ठीक आहे, नाही तर उपाशीच जगावं लागेल. काहींनी मुरमुरे आणले, पोहे आहे की नाही, आले, थोडंसं मीठ मिरची लावली, कांदा बिंदा लसूण टाकला, काहींना फार आवडतो आहे की नाही, मॅगी मसाला सगळं टाकून दिलं आणि टाकून दिल्यावर मग ते कुरमुरीत झाले. आता त्यांना तेच आवडतं, बरोबर की नाही. त्याच्यामुळे मुरमुरे घेऊन गेले, गलबल चालू. देव म्हटले काय चालू आहे असं म्हटल्यावर पोरं म्हणतात, देवा, त्यातलं एक जण म्हटलं, अरे चोरी झाली ठीक आहे, भेटलं तर ठीक आहे, म्हणे तर उपाशी मारावं लागेल, म्हणून आम्ही काय केलं, थोडे पोहे मुरमुरे घेऊन आले. म्हणून महाराज शेवट सांगतात, तू माने साडा गाणे, तू माने साडा गाठी, तू माने साडा गाठी, तू माने साडा गाठी, तू माने साडा
तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरो पोटे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो. जगद्गुरु तुकाराम महाराज तिथं उभा होते. तुका म्हणे सांडा घाटे. भगवंतही तेच वर्णन करतात की या मुरमुरेने काय आपलं पोट भरणार नाही. बरोबर आहे की नाही? लहान मुलांना चाऊमिन कुरकुरेने आपलं पोट भरणार. इथं अन्न दोष सांगितलं देवाने. जे तुम्ही अन्न खातात बरं का त्याने समाधान मिळणार, पण बुद्धीला जे पूरक आहे, जो सात्विक आहार आहे, तो व्यक्तीने ग्रहण केला पाहिजे. आणि जो तमोगुणी आहार खातो, ठीक आहे, रजगुणी आहार खातो, तमोगुण रजगुण ज्या अन्नामध्ये उतरलेला आहे तो आहार व्यक्तीने कधी केलाच नाही पाहिजे. हे सांडा घाटे आहे की नाही? रजगुणाला सांडा, तमोगुणाला सांडा आणि सात्विक गुण स्वीकारा. मी जो गुण देत आहे, मी जे अन्न देत आहे, आजी देतो पोट भरी, मी जे देत आहे त्या अन्नाचा स्वीकार करा. आणि तुम्ही जे खात आहात हॉटेलमध्ये जाऊन ते खाऊ नका. त्याने तुमची बुद्धी बुद्धीची होणार. तमोगुणाला तुम्ही अधीन जाशाल. तमोगुण महाराज रागाचं प्रतीक आहे, द्वेषाचं प्रतीक आहे. बरोबर आहे की नाही? तमोगुण ज्याला अधिक आहे तो जास्त क्रोध करतो, आणि ज्याला रजोगुण आहे ना तो शांत असतो परंतु काटाच काढतो. विठाल विठाल. रजोगुण प्रबळ आहे तमोगुणापेक्षा. हे तर भाडभाड भाडभाड बोलून ते कम होतं. पण जे रजोगुणावाले आहे ना ते आतल्या असतात, ठेवतात, शांत राहतात. महाराज वेळ आली का मला सिक्सच मारणार आहे की नाही? सोडणार नाही हा. पण वेळेचं भान ठेवून, आम्हालाही वेळेचं भान आहे की नाही? आणि तुम्हालाही वेळेचं भान आहे. म्हणून रजगुण तमगुण देव म्हणतात हे सांडा. तुका म्हणे सांडा घाटे, आणि तेने नका भरो पोटे, त्याने आपली सुद्धा शांत होणार नाही. मुरमुरे कुरमुरे खाऊन आमची सुद्धा शांत होणार नाही. म्हणून चाऊमिन वगैरे मुलांना खाऊ नाही. अधिक खायला लागले तर मग काय होणार आहे आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे जे अन्न सात्विक आहे, अन्न करत असतानाही महिलांनी रामनामाचा गजर केला पाहिजे. नमो नारायणा राम राम आहे की नाही? दळिता कांडिता तुझं गायीने अनंता, तुझं गायीने अनंता, हे सर्व काही महिलांनी केलं पाहिजे. महाराज भगवंताचं नाव नाही तर काय आहे माहिती का? याने माझं असं केलं, सर्व काही माखन मिश्री खाऊन टाकलं. मग गावामध्ये चर्चा व्हायला लागल्या, हे सगळं काही नंदाचा मुलगा करत आहे म्हणून त्याच्या घरी चला. रोज एक एक गवळण महाग तक्रार घेऊन नंद पाटलाच्या घरी यशोदा मातेकडे जात असत. पण माझा त्यांच्यावर विश्वास ठेवत नसत. आपला मुलगा आहे चांगला, माझा चांगला मुलगा आहे, हुशार मुलगा आहे, तो अशी चोऱ्या करणार नाही. तुम्हाला माझाच मुलगा दिसला का? बाकीचे दिसत नाही का? 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणीच माझ्या खेळ, अंगणीच माझ्या खेळ, अगं 5 वर्षाचं माझं मूल आहे आणि तुम्ही याच्यावर आरोप घेतात. तुम्हाला काही कळतं का? तुमचे मुलं घोडमे झाले त्यांना तुम्ही काही म्हणत नाही. हा, याचा अर्थ तर तुम्ही वेगळा घ्या. ज्यांना कळत नाही त्यांना हेही कळत नाही काय करावं, आणि त्यांना करावं पण काय करावं हेही कळत नाही. पण माझ्या मुलाला कळतही नाही आणि करताही येत नाही. त्याच्यामुळे माझा मूल तसा नाही, 5 वर्षाचा. आता 5 वर्षाचा मुलगा काय करतं, काय कळतं आहे की नाही? आणि जरी तू वर चढला तर चढता येईल का बरोबर नाही. त्याच्यामुळे ते अंडी खाली घेतली आहे.
बरोबर आहे की नाही? लोक पाहतात हाईट बाबाची कमी आहे, चढणार कसा वरती, म्हणून तिथंही ऍडजस्टमेंट केली. तिथंही देवाने ऍडजस्टमेंट केली होती. आता भगवंत स्वरूप दिव्यंत्वाहा दिव्यंती लोका परितिष्ठन पाहा. भगवंताचं स्वरूप मोठा आहे, दिव्य आहे. भगवंत कसाही होऊ शकतो, लहान थोर मोठा. म्हणून गोपाळांना म्हटले की आता हे की नाही, चोऱ्या झालेल्या आहेत. गवळणी की गवळण तक्रार घेऊन येतात. आता गवळणी म्हटल्या की आता हे काय खरं नाही, हे काय आमच्यावर विश्वास ठेवत नाही. म्हणून एक काम करूया, सर्वजण आज एकत्र येऊया आणि यशोदेकडे जाऊया. सर्वजण एकत्र आल्या आणि जमाव असला का माझ बाजू सक्षम असते. विश्वास लवकर ठेवतात, एकावर विश्वास ठेवत नाही. आज सर्वजण एकत्र होऊन भगवंत नंद पाटलाच्या घरापुढे उभा आहे. यशोदा, अगं तुझं मूल चोरी करत आहे, आमचं संपूर्ण दुधाचा दह्याचा नासाडा केला, हवं तर येऊन पहा. माता यशोदा आता विश्वास ठेवते. ते म्हणते खरं आहे, आज एवढे सर्वजण एकत्र आलेले आहेत म्हणजे मला आता विश्वास ठेवावा लागेल. पण हा तर आतमध्ये आहे. विचारलं, कृष्णा तू चोरी केलीच करेल? आई तुला वाटतं की मी चोरी करेल? मला काहीच सांगू नको, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. देव चतुर आहे, मी जे सांगत आहे त्याचं उत्तर आहे. तू चोरी केली का? तुला वाटतं का देव, तुला वाटतं का आई? आई म्हणते मला आता विश्वास ठेवावा लागेल म्हणे. एवढा समुदाय एकत्र आलेला आहे की नाही? तू कसा आहे आता मला हे कळालं. बरोबर आहे की नाही? गालाला जे लागलं आहे की नाही ते लगेच कळतं ना चोरट्याच्या मनात. बरोबर आहे. जरी आता समजा मिश्री घरामध्ये कुणीतरी काय म्हणतात त्याला, ते दूध आळून करतात, खवा खवा नाही, बासुंदी केली का महाराज वास घराभर पसरतो. मग ही कोणतरी बाहेर येतो म्हणून बाहेर जाते. तेवढ्यात मग तिचा तो येतो आणि आल्यावर वास आल्यावर मग काय आहे की नाही, बासुंदी चाकून 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 महाराज गरम पातेलं फटकन खाली सांडलं. आणि सांडल्यावर पाऊला भरले आहे की नाही, तोंडाला लागलं, मग हात निघून गेला. आता आपलं बोलणे खावंच लागेल. म्हणे पळत पळत ती पातेलं वाजल्यामुळं कोण मुर्दा आला म्हणे, इथं एवढी मोठी बासुंदी केली म्हणे मी आणि साळून टाकली. हे काय मांजरीचं काम? पावलं तर मोठे, बरोबर की नाही? मग ताड 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 पुढे जाते महाराज. पुढे गेल्यावर पाहते तर काय हाच आहे, वाटतं हाच आहे. मग आतमध्ये गेल्यावर का हो तुम्ही बासुंदी खाल्ली? अगं मी इथंच आहे, मी कधी बासुंदी खाणार, मी तर गेलो नाही तिकडं. खरं बोला. अगं खरंच नाही, मी खाल्ली नाही ना. मग लगेच तिला आरसा दाखवते महाराज. तुमच्या मुखाला लागेल आहे, तुमचे पावलं तुम्ही किती काय बासुंदीने भरून तुमचे पावलं तुम्ही घरामध्ये आणले, म्हणजे तुम्ही आता पकडले गेलेले आहे. अशीच गोष्ट माझ्या देवासोबत झाली. देवाच्या होठावर माखन मिश्री लागलेली होती. म्हणून बघ माता यशोदा म्हटले, हरे कृष्णा तू नक्की चोरी केलेली आहे, तुझ्या होठावर दिसत आहे म्हणून तू अशा खोड्या करतो. आपण जर कोणी जर आपल्याकडे आलं पाहुणे, जर ते खोड्या करायला लागलं मग आपण त्याला ठेवतो का? नाही. घरचे ठेवते. जा बाबाच्या आश्रमात, ताण देणारे बरं का, बाबाचा आश्रम रिकामा आहे तिथं जा. मग तू इथं उद्यापासून थांबायचं नाही. सकाळ झाली की तू कुठे जायचं? उद्या जाईल. भरपूर आता वेळ झालं, आता उद्याच दिवस आलं पाहिजे आहे की नाही? म्हणून भगवान श्रीकृष्णाला आज्ञा केली की तू इथं थांबायचं नाही, गाया घ्यायच्या नाही, सरळ निघायचं. महाराज देव बाहेर पडले. भगवंताकडे सर्व गोपाळ पुढे सांगतात, पाहतात, देवा तू का उदास आहे? श्रीकृष्ण सांगतात, आई रागावली. आई म्हटली उद्यापासून इथं थांबायचं नाही. मग कुठं? तर म्हणे रानात जायला लावलं गाय चरवण्यासाठी. मग आम्ही इथं काय करू? तुझ्याशिवाय आम्हाला करमणार नाही, मग आम्हीही गाया घेऊन निघतो. सकाळ झाली. महाराज देव झोपेलच होते. रात्रभर मोबाईल पाहिला आणि सकाळी जाग येत नाही. मग सर्व गोपाळपुराकडे मोबाईल नव्हता, गरीब होते. मग दारापुढे आले. अरे कृष्णा, आवाज देतात महाराज. माता यशोदा उठती. अरे उठ ना, रात्रभर मोबाईल महाराज 12-1 वाजून लोक पाहत बसला, आता कशी जाग येणार? माझी टोमणी बसतात. मग ते उठले. ते म्हटले अच्छा ठीक आहे आता उठावं लागेल. मग जांभळी दिली, आंघोळ केली आहे की नाही, सवे घेऊन गोधना. आता काठी घेतलेली आहे, भाकर तुकडा घेतला महाराज, खांदला टोपला, गाया चरायला निघाले.
देव निघाले निघाले निघाले. मग आता ते रान आलं, भरपूर गवत. मला त्या काळात उंच उंच गवत होतं, आता खाली खाली गवत आहे, आता कोणी ठेवतही नाही. त्याच्यामुळे गवत आलं. गाया चारायला लावल्या, चारायला लावल्या गाया. चारून 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 महाराज गाया चरत असताना गोपाळ म्हटले, गाया चरत आहे देवा, मग आपण यांच्याकडे असं पाहत बसायचं का? मग काय करायचं? तर म्हणे आपण खेळ खेळूया तोपर्यंत. म्हणून देवाने अनेक खेळ खेळले. विटी दांडू चेंडू लगोरी नाना पारी, विटी दांडू चेंडू लगोरी नाना पारी, खेळवाडी राज मुळे छाती, खेळवाडी राज मुळे छाती. गाई गोपाळ सबंग देवना, गाई गोपाळ सबंग देवना, वना वना गाई गोपाळ सबंग देवना, गाय गोपाळ सबंगडे वना, गाय गोपाळ सबंगडे वना, गाय गोपाळ सबंगडे वना. त्रिगुण खेळ मांडू, त्रिगुण खेळ मांडू, खेळ विटी दांडू भरपूर खेळ झाले. 11 वाजून 8 मिनिटं झाले आहे की नाही. त्याच्यामुळे देव खेळता खेळता राक्षसांचा वध केला, बरोबर आहे की नाही. कालियाचं मर्दन केलं महाराज. अनेक दैत्य आले, विविध प्रकारचे दैत्य, नाना रूप प्रकारचे दैत्य आले. भगवंतांनी त्यांचाही वध केला, कालियाचं मर्दन केलं. खेळ खेळत असताना गोपाळपूर म्हटले, देवा भरपूर खेळ झाला आहे की नाही. त्याच्यामुळे आम्हालाही भुका लागल्या, त्या काळी त्यांनाही भुका लागल्या होत्या. आता भरपूर खेळ खेळलो, आता भुका लागल्या. आणा शिदोऱ्या, आता शिदोऱ्या आणा म्हणे. आपापल्या सगळ्या शिदोऱ्या एकत्र करा. रिंगण केलं महाराज, गोल रिंगण केलं. मध्यभागी भगवंत बसलेले आहेत. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, एकत्र त्याचा काला केला. भगवंताने सर्वांच्या हातावर ठेवला. हातावर ठेवून न पुढेही महाराज भगवंताने आपल्या हातातला काला त्यांच्या हातात ठेवून आणि आपल्या मुखात तो काला घातला. तो काला, तो प्रसाद गोपाळांच्या मुखात घालायचे आणि गोपाळांच्या मुखातला काला आपल्या मुखात घालायचे. हे ब्रह्मस्वरूप आहे. एकमेका देव, हा, एकमेका देवमुखी सुखी करू बरे. महाराज त्या काळाचा तो प्रसंग. आता उष्ट कोणी खाणार नाही. त्याच्यामुळे भगवंताने काला त्या ठिकाणी केला आणि काला करून सर्वांना प्रसाद मिळाला. आजही आम्हाला या ठिकाणी त्याच काल्याचा प्रसाद भेटणार आहे. भगवंताचं उचिष्ट त्या दहीहंडीमध्ये आहे. त्या दहीहंडीतला प्रसाद आम्हाला नक्की मिळणार आहे. म्हणून सगळे सज्ज व्हा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
उत्तम लोकाचा म्हणे भूमंतरी आम्ही करी उरगाहे कस्तुरी लल्लाटी देव सुरवर नित्येती भेटी मंत पुढे जय देव जय पांडुरंगा रखवाई वल्लभ राईच्या वल्लभ पायी दुलगा जय देव जय आषाढी कार्तिकी भक्त जनते चंद्रभागे माझी स्नानादी गर्दी दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती केशवाची नाम देव भायो जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभ पावे जीवलगा जय देव जय आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा विद्य साधू संत मनु विधला माझा आरती ज्ञान राजा रूपले ज्ञान जगी हितने नती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोविधला माझा आरती ज्ञान राजा गणगण बोले विश्व ब्रह्मची केले राम जनार्दनी पाय ककच ठेले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोविधला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तालिले तैसे तुकोवाचे भंग रक्षियले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा तुकता तुलनेसी ब्रह्मा तुकाशी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या आरती तुकारामा घालिलो रांगण मंदिर चरण डोळ्यान पाय प्रेमे आलंगिन आनंद पूजिन भायो जय जय विठ्ठल रखमाय ठोपा रखमाय विठ्ठल पुरुषांनी 5 मिनिटं खाली बसण्याची विनंती सर्वांना. इकडे बघा. पुंडलिक वरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव
पंढरीनाथ भगवान की जय। श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा की जय।